सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम भाग 41. या कथेचे आधीचे सर्व भाग आपल्या चॅनलवर आणि प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत, ते नक्की वाचा. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. थोड्याच वेळात पाद घेऊन वेदांतिका खोलीत आली तर तिची नजर बेडवर ठेवलेल्या बॉक्सवर गेली. त्याच्यावर एक चिठ सुद्धा लावली होती, जे बघून वेदांतिकाच्या ओठांवर स्माईल आली आणि ती तशीच बेडजवळ आली. तिने ती चीट हातात घेतली. माझ्या ब्युटिफुल प्रिन्सेससाठी एक सरप्राईज. ती चीट वाचून वेदांतिकाचे ओठ आणखी रुंदावले आणि तिने तो बॉक्स हातात घेतला आणि त्याला बघू लागली. डोळे अतोनात प्रेमाने भरले होते, कारण लग्नानंतर पहिल्यांदा तिच्या सडू राक्षसाने तिला काहीतरी भेट दिली होती, जे बघून तिचे डोळे हलके पाणावले सुद्धा. कारण ते फक्त एक गिफ्ट नव्हतं, तर तो एक पुरावा होता, दोघांमध्ये बहरणाऱ्या प्रेमाचा आणि नात्याचा. तिने हळूच तो बॉक्स उचलून हातात घेतला. उरात धडधड, मनात हुडहुड, सगळं सुरू होतं. काय असेल त्यात? काय दिलं असेल त्याने? यानेच तिचं मन आनंदाने आणि उत्साहाने भरलं होतं. तिने तो बॉक्स उघडला तसे समोरचं गिफ्ट बघून तिच्या डोळ्यात चमक आली. कारण तिच्या सडू राक्षसाने तिला खूपच सुंदर अशी काळ्या रंगाची साडी दिली होती, जी दिसायला खूपच सुंदर होती, पण तितकीच पातळ आणि पारदर्शी सुद्धा. कारण ती एक जाळीदार साडी होती. तिने खूपच प्रेमाने त्या साडीवरून हात फिरवला आणि तिला आपल्या छातीशी लावली. थोड्याच वेळात ती साडी नेसून पूर्ण रेडी झाली आणि पायऱ्यांवरून खाली येऊ लागली. तिच्या पैंजणांची आवाज खाली ओभीची धडधड वाढवण्याचं काम करत होते. वेदांतिका जशी खालच्या पायरीवर आली तशी तिची नजर समोर पडली. आणि एक वेळ तर ती समोर बघून थक्कच झाली, कारण समोर हॉलमध्ये पूर्ण अंधार होता आणि डायनिंग टेबल पूर्ण कॅन्डल्सने सजला होता. सोबतच तिथे जेवणाचा खूप छान सुवास येत होता. आणि त्याहीपेक्षा वेदांतिकाचे डोळे थांबले होते ते तिच्या सडू राक्षसावर, जो आता तिलाच भान हरपून बघत त्या डायनिंग जवळ उभा होता. कॅन्डल्सच्या त्या अंधुकशा प्रकाशात सुद्धा त्याची तिच्यावरची कातील नजर वेदांतिकाच्या नजरेतून सुटली नाही आणि त्याची ती जीवघेणी नजर आपल्यावर महसूस करून वेदांतिकाचे गाल गुलाबी झाले आणि ती हळूहळू पायऱ्या उतरू लागली. मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आता समोर काय होणार विचार करूनच तिच्या पोटात फुलपाखरे उडू लागले. तर इकडे अभि पापणीही न हलवता वेदांतिकालाच बघत होता. काळ्या जाळीदार साडीत ती खूपच हॉट दिसत होती. त्या साडीतून डोकावणारा तिचं ते खुललेलं सौंदर्य बघून तर त्याच्या शरीरात भावना उचलू लागली. त्यात आज तिने आपले ते लांब केस कल करून सोडले, समोर खांद्यावर एका बाजूने मोकळे सोडले होते. गळ्यात डायमंड नेकलेस आणि कानात त्याच्यावरचे मॅचिंग असे थोडे लांब इयरिंग घातले होते. हातात भांगड्या. आणि चेहऱ्यावर थोडा डार्क असा मेकअप. त्याची प्रिन्सेस आज त्याला खरोखरची प्रिन्सेस भासत होती. एकदम रॉयल पर्सनॅलिटी दिसत होती तिची.
तिला बघून तर कुणालाही वाटणार नाही की ती गावातली मुलगी आहे. एक वेळ तर स्वतः अभिला सुद्धा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. वेदांतिका हळूच चालत अभिजवळ आली. तेव्हा कुठे अभिने आपली पापणी हलवली. यू लुकिंग सो प्रिटी प्रिन्सेस, अभि वेदांतिकाला बघत म्हणाला. पण त्याच्या आवाजातला तो लपलेला अंदाज वेदांतिकाच्या अंगावर शहारा देऊन गेला. अभिने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि चेअरकडे जाऊ लागला. त्याने हळूच तिथली एक चेअर ओढली आणि वेदांतिकाला बसायला मदत केली. त्यानंतर तो स्वतः सुद्धा तिच्या बाजूला बसला. तसं वेदांतिकाने जेवण वाढायला हात पुढे केलाच होता की अभिने तिला हाताला धरून थांबवलं. आज तू काही करायचं नाही, फक्त मीच करणार. तू फक्त फील कर, अभि वेदांतिकाच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. तसं त्याच्या बोलण्यातला तो दुहेरी अर्थ समजून इकडे वेदांतिकाला आता कुठे लपू असं झालं होतं. अभिने तिला बघत बघतच डिनर सर्व्ह केलं. अहो, तुमची प्लेट? समोर एकच प्लेट बघून वेदांतिका म्हणाली. आज दोघांनीही एकत्रच जेवायचं. तसंही मी ऐकलं आहे की एकत्र जेवल्याने प्रेम वाढते, अभि म्हणाला. बघा बघा, राक्षसाला प्रेम झालं म्हणून काय समजलं त्याने तर लगेच प्रेमात PhD सुद्धा करून घेतली. इतकी फास्ट तर मॅगी सुद्धा बनत नसेल तितकी या राक्षसाने प्रेमात डिग्री घेतली. अभिने वेदांतिकासमोर चमच पुढे केला. तसा वेदांतिकाने त्याला बघतच तो खाल्ला. नंतर तिने सुद्धा अभिला आपल्या हाताने जेवण भरवलं. दोघांनीही एकमेकांना भरवत जेवण पूर्ण केलं. जेवण झालं तशी वेदांतिका उठून जाऊ लागली. तसं अभिने तिला हाताला धरून ओढलं. तशी वेदांतिका सरळ अभिच्या मांडीवर जाऊन पडली. तर अभिने सुद्धा तिला दोन्ही हातांनी पकडून धरले. आता अभि आणि वेदांतिका दोघांचेही चेहरे समोरासमोर होते. दोघांचेही गरम श्वास एकमेकांना आदळत होते आणि दोघांच्याही हृदयाने गती पकडली होती. कुठे निघालीस प्रिन्सेस? अजून डिनर कंप्लीट झालं नाही. अभि तिच्या मानेजवळ आपला चेहरा नेत बोलला. तशी वेदांतिकाने डायनिंग टेबलकडे मान केली. तर आता त्या टेबलवरील प्रत्येक पदार्थ लुप्त झाला होता. एक कण सुद्धा तिथे राहिला नव्हता. तशी आता वेदांतिका न समजून अभिला बघू लागली. आता तिच्या चेहऱ्यावर अगदी लहान बाळासारखे नासमजीचे भाव होते. थोडं आश्चर्याने ती त्याला बघू लागली. जे बघून अभिला तर आपल्या गोड पाखरावर आणखी प्रेम येऊ लागलं. खरंच निरागस होतं त्याचं पाखरू आणि प्रेमाच्या ABCD पासून तर खूपच लांब होतं. अहो, पण आता तर काही शिल्लक नाही. तुम्हाला अजून हवं होतं का? मी मी करू का काहीतरी? वेदांतिका निरागसपणे पण तितक्यात काळजीने बोलली. तर तिच्या डोळ्यात आपल्याबद्दलची काळजी बघून अभि आतून सुखावून गेला. हेच तर हवं होतं त्याला, तिच्या नजरेतलं प्रेम, जे आज त्याला दिसत होतं. पण मी कुठे म्हटलं की मला फूड हवंय? मी तर म्हटलं की अजून डिनर कंप्लीट नाही झालं. अभि तिच्या तुटीला पकडून प्रेमाने बोलला. म्हणजे
वेदांतिका बोलून त्याला बघू लागली. तिच्या डोळ्यांची बुबुड इकडे तिकडे होत होते. आणि चेहऱ्यावर जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. म्हणजे स्वीट शिवाय तर डिनर अपूर्ण आहे ना. हो, पण इथे तर स्वीट होतच नाही. मग आता? हो, पण ते काय आहे ना, आज मला स्वीटमध्ये फक्त आणि फक्त स्ट्रॉबेरी शेक प्यायचा आहे. अभि तिच्या ओठांवरील अंगठा फिरवत म्हणाला. आणि त्याने काही कडायच्या आतच वेदांतिकाच्या नाजूक ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. तशी वेदांतिका थोडी दचकल्यासारखी झाली आणि ती थोडी मागे झुकली. तसं अभिने तिच्या डोक्याला मागून आधार दिला आणि पुन्हा तिला थोडी जवळ केली आणि तिच्या ओठांवर हळूवार प्रेम करू लागला. अगदी हळूवार प्रेमाने तो तिच्या ओठात गुंतला होता. तर दुसरीकडे त्याचा एक हात तिच्या अंगाखांद्यावर एखाद्या मोरपिसासारखा फिरत होता. तर वेदांतिका फक्त त्याचा स्पर्श अनुभवत होती. त्याचे तिच्या शरीरावर फिरणारे ते हात आणि त्याचा तो नाजूक कोमल स्पर्श वेदांतिकाला बर्फासारखा वितळवत होता. तशी तशी वेदांतिका त्याला आणखी घट्ट चिटकत होती आणि ती सुद्धा अभिला साथ देऊ लागली. तर तिची सोबत बघून आता अभि आणखी चितारला आणि तिला आपल्या सामावून घेत किस करू लागला. त्याने तसंच वेदांतिकाला आपल्या मिठीत उचलून घेतली आणि चेअरवरून उठला. या सगळ्यात त्यांची किस ब्रेक झाली नव्हती. तो तसाच किस करत करत वेदांतिकाला पायऱ्यांवरून बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागला. आता तिथे ते दोघेच असल्याने वेदांतिकाला तितकं ऑकवर्ड होत नव्हतं. त्यात हॉलमधली लाईट त्याने आधीच घालवली होती. अभि वेदांतिकाला घेऊन बेडरूम जवळ आला. त्याने पायानेच त्या दाराला धक्का दिला आणि तिला घेऊन खोलीत आला. नंतर त्याने वेदांतिकाला खाली सोडली. तशी वेदांतिकाने लाजून आपली मान खाली केली. तिला तर आता नजरवर करून बघणे सुद्धा अवघड झाले होते. ती तशीच अभिच्या बाजूला होऊन बाहेर निघून जाणार की अभिने तिचा मनगट आपल्या हातात घेतला. आणि त्यावर थोडा दाब दिला. औच! वेदांतिकाने किंचित आवाज केला आणि आपले डोळे मिटून घेतले. कारण अभिने तिच्या मनगटावर दाब दिल्याने तिच्या हातातली बांगडी तुटून त्याची काच तिला टोचली होती. तो अजूनही अभिला पाठमोरीच होती. अभिने तिचा हात सरळ करून आपल्या चेहऱ्यासमोर केला. तशी वेदांतिका सुद्धा समोर झाली. आता दोघेही आमनेसामने होते आणि दोघात फक्त तिच्या हाताचा काय तेवढा अंतर होता, जो आता अभिच्या हातात होता. अभिने अलगद तिचा हात वर केला आणि तिच्या हातावर ओठ टेकवले. या सगळ्यात त्याची नजर वेदांतिकावर होती. तर वेदांतिकाची नजर मात्र खाली जमिनीवर लागली होती. त्याच्या डोळ्यातला तो ताप तिला सहन होत नव्हता. त्याची नजर सरळ तिच्या हृदयाला स्पर्शून जात होती. अभिने हळूच तिच्या हातावर ओठ टेकवत
त्या काचेला आपल्या दाताने ओढून घेतले. वेदांतिकाने हळूच उसासा टाकला. त्याचा ओठांचा झालेला तो ओलसर स्पर्श तिच्या अंगावर शहारा देऊन गेला आणि तिचा एक हात आपल्या पदरावर घट्ट झाला. अभिने तिच्या मनगटातून येणाऱ्या त्या रक्तावर आपले ओठ टेकवले आणि तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. डोळ्यात फक्त काळजी आणि प्रेम, खोल प्रेम होतं. सोबतच तिला बघत सुद्धा होता. अभि तसाच हळूहळू तिच्या हातावर चुंबन घेत वर तिच्या चेहऱ्याजवळ येऊ लागला. प्रिन्सेस, आय वॉन्ट फील यू. मला तुला फील करायचं आहे. मला तुझ्यावर खूप खोलवर प्रेम करायचं आहे. तू मला साथ देशील का? अभि बोलला आणि वेदांतिकाला बघू लागला. आज त्याला त्याच्या प्रिन्सेसवर खूप खूप प्रेम करायचं होतं. तिला आपलं करायचं होतं. पण हा क्षण त्याला तिच्या मर्जीशिवाय सुद्धा जगायचा नव्हता. तिला आपलं करायचं होतं, पण तिला जोडजबरीने नाही तर आपल्या प्रेमाने जिंकायचं होतं. तसं तर त्यांचं नातं होतं आणि त्या नात्याने त्याला तिच्या मनावरच काय पण शरीरावर सुद्धा पूर्ण अधिकार दिला होता. पण त्याला तिच्यावर अधिराज्य गाजवायचं नव्हतं, तर तिच्या हृदयावर राज्य करायचं होतं. तिचा हृदयाचा त्याला राजा बनायचा होता. मग भलेही त्याला त्यासाठी कितीही वाट बघावी लागली असती, तरी तो तिच्या मनाविरुद्ध पुढे जाणार नव्हता. कारण ती तर त्याचीच आहे हे त्याला माहिती होतं. आणि जेव्हा ती त्याची आहे तर तिला जपणं, तिच्या मनाला जपणं त्याचं कर्तव्य होतं. अभि अजूनही वेदांतिकाला बघत तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत होता. तशी वेदांतिकाने स्मित करत आपल्या पापण्या झोपविल्या, जे बघून अभिचे ओठ किंचित रुंदावले. कारण तिचा होकार त्याला कळलेला होता. त्याने पुन्हा एकदा वेदांतिकाला आपल्या मिठीत घट्ट धरले आणि तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर आपले ओठ टेकवत चुंबन घेऊ लागला. आणि शेवटी त्याने तिचे ओठ आपल्या काबीज केली आणि पुन्हा एकमेकात हरवले. आणि त्या रात्री शब्द हरवले, पण भावना खूप काही बोलून गेले आणि दोघंही एकमेकात हरवून गेले. अजून रोमांस संपला नाही. उरलेला रोमांस घेऊन भेटू पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.